है इस पोल का अंतिम और आखिरी मैच। इसके बाद सेकेंड राउंड सब ऑन होंगे। अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं सनी सर। क्या बात है अजय टंडल साहब, सुस्वागतम सुस्वागतम। नगर सेवक चषक 2022 सभी मान्यवरों का हार्दिक स्वागत। ओपनर बैट्समैन एक तरफ मोहम्मद तो दूसरी तरफ सुहास की अगर बात करें तो नो डाउट काफ़ी शानदार परफॉर्मेंस इनका हमने देखा था रंजीत के ग्राउंड पर, और बिल्कुल बेस्ट बैट्समैन के रोल में भी ये नज़र आए थे। बेस्ट बैट्समैन की ट्रॉफी इन्होंने हाल ही में कलेक्ट की थी, और एक बेहतरीन खिलाड़ी के साथ साथ एक सीनियर प्लेयर भी हैं। एज की अगर बात करें तो 45 प्लस इनकी एज है, 45 इयर्स के ये खिलाड़ी हैं, लेकिन आज भी वही टैलेंट, आज भी वही दृश्य इनकी बैटिंग में हमने देखने ज़रूर मिलता है। अब देखना ये है, लीग मैचेस में तो अच्छा परफॉर्मेंस किया था, अब नॉकआउट मैचेस में किस तरीके का परफॉर्मेंस करेंगे ये देखने वाली बात होगी ज़रूरी। अपनी टीम की ओर से लेकर आए हैं पहला ओवर। गेंदबाज दीपेश अपने बॉलिंग मार्क पर। वेरी फर्स्ट बॉल, पहली गेंद पर बड़ा हिट लगाना चाह रहे थे मोहम्मद, लेकिन गेंद को खेला है शॉर्ट मिड ऑन पर। 38 सर्कल में खिलाड़ी मौजूद थे, गेंद को फील्ड किया गया, कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। इस डॉट डिलीवरी के साथ किया है गेंदबाजी की शुरुआत दीपेश ने। एक परफेक्ट ऑलराउंडर का रोल प्ले करते हैं माधोआई टीम में। माधोआई स्पोर्ट्स एक उभरती टीम है, स्टारकास्ट टीम है। इस बार देखिए बड़ा हिट लगाना चाह रहे थे मोहम्मद, और यहाँ पर मौका बन सकता है रनआउट का, और देखिए रनआउट के रूप में विकेट का पतंग होता हुआ सुहास यहाँ पर अपना अकाउंट भी नहीं खोल पाए। शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की राह इस वक्त ज़रूर लौटते हुए। विकेट का पतंग हुआ है, रंजीत टीम का पहला विकेट रनआउट के रूप में ज़ाया हुआ है। अब देखना ये है कि किस खिलाड़ी को यहाँ पर भेजा जाता है। यस, बर्थडे बॉय जीतू पाटिल, आज इनका जन्मदिन है। जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं हमारी कमेंट्री बॉक्स की ओर से, नगर सेवक चषक की ऑल कमेटी की ओर से, तमाम जो दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं उनकी ओर से आपको ढेर सारी जन्मदिन की शुभकामनाएं। इसी तरीके से हंसते रहिए, इसी तरीके से मुस्कुराते रहिए, और इसी तरीके से क्रिकेट खेलते रहिए, ये हमारी दुआएं हैं आपके साथ। चलिए, विकेट का पतंग हुआ है, पहला झटका लगा है सुहास के रूप में। ताबड़तोड़ यहाँ पर भेजा गया है जीतू पाटिल को। बर्थडे बॉय आज किस प्रकार का परफॉर्मेंस करते हैं, किस तरीके का परफॉर्मेंस करते हैं, ये देखने वाली बातों की ज़रूरी। मोहम्मद फिर से एक बार सामना करने के लिए सज्ज होते हुए। टीम की अगर बात करें तो अब तक की टीम का अकाउंट ओपन नहीं हुआ। पेश की अगली गेंद फ्रंट फुट पर निकलकर बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद हवा में, और यहाँ पर बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को फील्ड किया। गेंद पर मोहर लग चुकी थी, उस मोहर को अपने हाथ से पोंछा है ज़रूर। बिल्कुल देखते हैं एक्शन रिप्ले में किस तरीके से इस गेंद को फील्ड किया गया। बहुत ही बढ़िया अंदाज में टेक्नीशियन टीम इस गेंद को कवर करती हुई, और बिल्कुल बिल्कुल हमारी टेक्नीशियन टीम देख रही है कि क्या ये बॉल यस। चलिए, गेंद पर जितने रन मिले हैं वही उसी से संतुष्ट होना पड़ेगा। तारीफ करनी होगी, वहाँ पर खिलाड़ी मौजूद थे। करण ने ज़रूर मोहम्मद को दिया है यहाँ पर 5 रनों का करंट। बहुत ही अच्छी फील्डिंग, हवा में उड़ते हुए इस गेंद को लहराते हुए ग्राउंड के अंदर ट्रैवल करवाया। जहां पर 6 रन मिल सकते थे वहां पर महज 1 रन से ज़्यादा कुछ नहीं। चलिए, इस 1 रन के साथ अकाउंट ओपन हुआ, इस 1 रन के साथ खाता खुला है ज़रूर टीम रंजीत स्पोर्ट्स का। ज़रूर सिंगल रन मिलेगा। नेक्स्ट बॉल, फिर से एक बार न्यू बैट्समैन आए हैं। इस बार देखिए, दिस इज अ बिग ब्लो, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। बेहतरीन स्ट्रोक है। इस 6 रन के साथ बर्थडे बॉय ने अपना अकाउंट ओपन किया है।
इस 6 रन के साथ किया है आगाज। टारगेट सेट करने के लिए बड़े से बड़ा टारगेट बनाने की चाहत लेकर उतरे हैं जीतू पाटिल और मोहम्मद वारेकर। दोनों ही डेंजर बैट्समैन हैं। एक कासर वडोली का बाहुबली के रूप में जिन्हें जाना और पहचाना जाता है। मोहम्मद नॉन स्ट्राइक हैंड पर हैं। जीतू की अगर बात करें तो नो डाउट स्लो पॉइजन का काम करते हैं ये खिलाड़ी जीतू, और अपना अकाउंट देखिए किस अंदाज में खोला है 6 के साथ। नेक्स्ट बॉल, एक और बड़ा हिट लगाना चाह रहे थे, सीधे बल्ले से खेलना चाह रहे थे। बैट का फेस ज़रूर ओपन किया था। 1 रन के लिए निकले हैं, 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट। इस 1 रन के साथ रनों की रन संख्या जा पहुंची है 8 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 8 रन। दीपेश अपनी ओवर की अंतिम और आखिरी गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर सामना करेंगे। मोहम्मद बिग हिट लगाने की कोशिश, और इस बार कामयाबी मोहम्मद वारेकर के कदम चूमती हुई, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार। 6 रन के लिए फरार। व्हाट अ हिट, क्या बात है। बिग हिट बाहुबली ऑन फायर, क्या बात है। बाहुबली की अगर बात करें, मोहम्मद वारेकर की अगर बात करें तो डेंजर बैट्समैन की सूची में आने वाले ये खिलाड़ी है, और बिल्कुल उसी तरीके का ताबड़तोड़ यहां पर अटैक करते हुए। दिस इज अ बिग ब्लो। अच्छा 5 मिनट कब तक, अभी मैं खा के चौदा धावत धावफलकावर मोहम्मद आणि जितू। पहिला फलंदाज मात्र दुर्दैवी रीतीने बाद झाला सुहास धावचीच्या स्वरूपात। त्यानंतर मात्र जितू आला फलंदाजी करण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडलं। मोहम्मद खेळतो वैयक्तिक 3 बॉलमध्ये 7 धावांवर, तर जितू खेळतोय 2 बॉलमध्ये 7 या धावसंख्येवर। 14 धावा पहिला षटक दीपेश यांनी टाकला, दुसरा षटक प्रगतीपथावर आहे साहिल च्या हातामध्ये दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवलंय। 14 धावा पहिल्या षटकामध्ये, 5 षटकांची ही मॅच। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रणजी स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध महाद्वय स्पोर्ट्स कासार वडवली। आज याच विभागातील सर्व स्थानिक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। ऑफ ड्राईव्ह अतिशय चांगलं पाहायला मिळते। लॉंग ऑफमध्ये चांगली फिल्डिंग झाली, एक सिंगल कंप्लीट झाली, सिंगलवर समाधान व्यक्त करतोय फलंदाज जितू। सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 15। षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर, एका बाजूला मोहम्मद वारेकर खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर। त्याच्या बॅटमधून एक मोठा धमाका आला होता ऑन साईडला। त्याच्यानंतर जितूच्या देखील बॅटमधून एक षटकार आलाय। वैयक्तिक 8 आणि वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतात। पहिला फलंदाज बाद झाला दुर्दैवी रीतीने रनआउट सुहास। साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार। चेंज ऑफ स्पेस, गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते। बॉल पिचिंग झाल्याच्या नंतर भरपूर बाहेर निघतोय आउटकटर, आणि त्यामुळे इथे मोहम्मदला बीट केलंय, कारण फुटवर्क नव्हता मोहम्मदचा। जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि अखेर डॉट बॉल टाकते गोलंदाज साहिल। साहिल पुन्हा एकदा तयार होईल। दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल, ओहो आता मात्र सरळ यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड फलंदाज बाद। मोहम्मद वारेकरची खेळी संपुष्टात। तर किरण गोष्टे हे कुठे असतील तरी लगेच सागर पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे। किरण गोष्टे, तर मोहम्मद मात्र थोडासा नाराज आहे शॉट सिलेक्शनवर, कारण थोडासा पुढे चेंडू टाकला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा फिंगर रोल केले आणि
ऑफ स्टिक उद्ध्वस्त झाली आणि दुसरा धक्का बसलाय रणजी स्पोर्ट्स कासार वडवली संघाला 15 या आकड्यावर. जी सलामीवीर जोडी होती, ज्यांची भूमिका फार महत्त्वाची होती, ते फलंदाज मात्र पॅव्हलियनच्या दिशेने गेलेत आणि नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये क्रमांक 3 वर आहे जितू वैयक्तिक 8 या धावसंख्येवर, तर नवीन फलंदाज कलीम. नवीन फलंदाज कलीम स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. आतापर्यंत 9 बॉल्सचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाची धावसंख्या आहे 15. साहिल चांगला रनअप आहे. हो अतिशय चांगला पिचिंग चालाच्या नंतर सरळ किपरच्या हाताचा वेध घेत असताना आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 डॉट बॉल येतात, 2 निर्धाव चेंडू आणि 1 विकेटचं पतन आणि फक्त साहिल 1 धाव खर्च करतोय. पहिला षटक रणजी स्पोर्ट्स संघाच्या नावावर राहिला, कारण दीपेशच्या विरुद्ध 14 धावा 2 उत्तुंग षटकार आले आणि कमबॅक करण्याची गरज होती, विकेटची आवश्यकता होती आणि ते सर्व काम मात्र इथं साहिल हा गोलंदाज करत असताना फुलर लेनचा चेंडू होता. मिडअपच्या डोक्यावरून बॉल जातो, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्याकडे चिराग फिल्डिंग करतोय. सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथं विकेट बॉलर एनकडे इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जितू याने आणि फलंदाज अखेर दुर्दैव रीतीने बाद झाले. दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाचा आणि संघाची धावसंख्या आहे ती मात्र 16 धावा. चांगली बॅटिंग करत होता फलंदाज जितू, काही आवश्यकता नव्हती ही धाव घेण्यासाठी, कारण अजून उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकं अजून तुमच्या समोर आहेत आणि एक घेतलेला चुकीचा निर्णय मी तर म्हणेन जितू आणि फलंदाज कलीम. विनाशकारी विपरीत बुद्धी कशाला म्हटलात तर त्याचं उत्तम उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला, 5व्या बॉलवर, कारण एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. नवीन फलंदाज भरत आणि कलीम हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आहे ती 16. चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये गोलंदाज साहिल 5 बॉलमध्ये 1 रन आणि 1 विकेट त्याने मिळवलंय आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल भन्नाट वेग, मिडॉन मध्ये झेल सुटला. चांगली बॉलिंग करत होता, फिल्डिंग देखील अतिशय चांगली झाली. असं वाटलं होतं का सहज रीतीने यशस्वी रीतीने हा झेल संपन्न करेल मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक, मात्र त्याच्या हातातून झेल निसटला गेला. मात्र एक चांगल्या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर रणजी स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2 आणि संघाची धावसंख्या 8च्या सरासरीने 16 धावा. अस्किंग रन रेट आहे तो कुठंतरी वाढवण्याची गरज असेल आता मात्र रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला, कारण आतापर्यंत फक्त 8ची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये ती सरासरी 14 होती आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चांगला षटक टाकला गोलंदाज साहिल याने आणि ती सरासरी कुठेतरी खालवताना आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा स्कोअर कार्डवर. 3 विकेटचा नुकसान झालं. पहिला फलंदाज बाद झाला सुहास, त्याच्यानंतर मोहम्मद आणि त्याच्यानंतर जितू. 2 फलंदाज तर अक्षरशः रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि त्याच्यानंतर मात्र मोहम्मद हा फलंदाज क्लीन बोल्ड झाला. भारत आणि कलीम हे 2 फलंदाज आहेत. कलीमला अजून आपलं खातं उघडायचं आहे, भरतला आपलं खातं उघडायचं आहे आणि क्रमांकावर 3 साठी योगेशला आमंत्रित केलं. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. चांगला चेंडू सरळ बीट केलाय इथं बॅट्समन भरत याला. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जास्त येताना पाहायला मिळतात रणजी स्पोर्ट्स संघ बॅटिंग करत असताना. सुरुवात तर चांगली झाली होती रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाची. पहिल्या षटकामध्ये 14 धावांची. त्याच्यानंतर काय अफलातून स्पेल टाकला गोलंदाज साहिल याने. आता मात्र शॉर्ट बॉल होता ऑन साईडला, पूल केलं, पूल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल चालला इथं मिड विकेट आणि काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सहा धावांबरोबर संघाची धावसंख्या 22. पहिल्या 5 षटकामध्ये किती धावांचा टार्गेट सेट होईल
योगेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार, कमबॅक करावा लागेल, कमबॅकची गरज असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साईडला, फटका अतिशय चांगला, फिल्डर अतिशय फिल्डिंग चांगली झाली तिथं ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. कौतुक करण या खेळाडू साहिल याचं, काय अप्रतिम झेल टिपला गेला आजच्या या मॅच मध्ये. आणि चौथा झटका रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावर. शॉर्ट सिलेक्शन देखील अतिशय चांगलं होतं, मात्र एलिव्हेशन व्यवस्थित मिळालं नाही. फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज भरत याच्याकडनं आणि त्यामुळे ते संधी प्राप्त झाली होती, मात्र चांगली फिल्डिंग झाली डीपला साहिल याच्याकडनं. आणि चौथा गडी बाद झाल्या रणजी स्पोर्ट्स कासार वडोली या संघाचा. षटक क्रमांक 2.3. बॉलचा खेळ संपलाय. 22 बोर्ड. या षटकामध्ये योगेश देखील पहिलं यश मिळवतोय. दीपेशने 14 धावा, साहिल याने 2 धावा, योगेश धावा खर्च करतो 3 बॉलमध्ये 6 आणि उर्वरित अजून 3 बॉल शिल्लक असताना गोलंदाजी ट्रॅकवर तयार. नवीन फलंदाज राजा आणि कलीम. ऑन साइडला 6 धावांसाठी 6 बरोबर संघाची धावसंख्या 28. या षटकामध्ये कुठेतरी जो अनस्किंग रन रेट थांबला होता तो वाढला जातोय, कारण 2 उत्तुंग षटकार येतात फलंदाज कलीमच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर भरतच्या बॅटमधून एक षटकार आला. टीमची धावसंख्या 28 धावा. शेवटचे 2 बॉल. योगेश बॉलिंग करण्यासाठी तयार. बघायचं पुन्हा एकदा मात्र बीट करतोय. षटकाराचा प्रत्युत्तर एक डॉट बॉलने देत असताना गोलंदाज योगेश. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधला. बॅटिंग करण्यासाठी कलीम तयार. फुलरण्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या जवळ फक्त एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 29. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13. 2 षटकामध्ये 27 धावा आणि साहिलचा महत्त्वपूर्ण षटक ठरला या मॅचमध्ये, कारण त्याने 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मोहम्मद याची त्याने मिळवली. 3 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 10ची सरासरी आहे प्रति षटकामागे आणि या सरासरीने जर खेळ केले रणजी स्पोर्ट्स कासार वडोली हा संघ तर नक्कीच 5 षटकामध्ये 50 धावांचा टप्पा पार करेल हा संघ. मात्र साहिल गोलंदाजी आहे ज्याच्या मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केलेत आणि पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्गवर तयार आहे. मात्र त्याच्या विरुद्ध कडवं आव्हान आहे कलीम आहे, कारण कलीमच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड फलंदाज राजा खेळतोय. त्याला या मॅचमध्ये खातं उघडायचं आहे. 18 बॉलमध्ये 29 धावा, 12 बॉलमध्ये किती? पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट होता. ऑन साइडला हुक करायचा होता बॅट्समन कलीन याला. खराब खेळाचं प्रदर्शन कलीन याच्याकडनं. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत पहिल्या डावामधील. बघायचं 11 बॉलमध्ये किती धावसंख्या इथे उभारणार फलंदाजी करणारा संघ. मिस्टर स्ट्रोक बॉल हवेमध्ये कॉट बिहाइंड विकेट. या रक्षकाने केली नाही चुकी आणि आता मात्र दुसरा झटका वैयक्तिक देतोय गोलंदाज साहिल. संघाची धावसंख्या 29. नवीन फलंदाज प्रवीण विरुद्ध साहिल असा बॅटर आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला फक्त दिशा द्यायची होती फलंदाजाला.
डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल हाताळतोय गोलंदाज साहिल. सेकंड स्पेलमध्ये देखील वैयक्तिक चांगली गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत जर पाहिली तर 9 बॉलमध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केलेत आपल्या सेकंड स्पेलमध्ये. चांगली गोलंदाजी, याच गोलंदाजीची आवश्यकता होती माधुरी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला आणि त्याची पूर्तता करत असताना गोलंदाज साहिल. टप्पा अतिशय चांगला आहे, दिशेवरचं नियंत्रण आहे, भन्नाट वेग त्याच्याकडे आहे आणि मध्ये स्लोवर वन टाकण्याची देखील किमिया या गोलंदाजाकडे आहे आणि त्यामुळेच मात्र तो आता हबी ठरतोय रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाच्या प्रत्येक बॅट्समनवर. पुढचा बॉल भन्नाट वेगाने, आणखीन एक बॉल टाकला ऑफसाईडला. कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलने समाधान व्यक्त करतोय फलंदाज प्रवीण. सिंगलने आपलं स्वतःचं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या खूप उशिरानंतर धावसंख्येमधले जोडली झाली. 1 धावसंख्या झाली 30. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. कौतुक करेन गोलंदाज साहिल याचं. शेवटचा बॉल टाकण्यासाठी तो तयार आहे. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फिंगर रोल केले, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला, वलन घेतला, सरळ किपरच्या हातामध्ये बॉल गेला आणि 2 मॅजिकल स्पेलमध्ये फक्त साहिलने आणि धावा खर्च केल्या आपल्या टीमसाठी 3 आणि 2 विकेट त्यांनी मिळवलेत. अफलातून बॉलिंग केली, चांगली बॉलिंग करत असताना आपल्या टीमसाठी. आता मात्र शेवटचा षटक आहे स्लॉगिंग ओव्हर. बघायच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये आता कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर हा महत्त्वपूर्ण षटक या मॅचमध्ये सोपवलं जाईल. चिराग येईल गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी ट्रॅकवर चिराग भोईर येतो बॉलिंग मार्कवर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 30 धावा. पहिल्या षटकामध्ये दीपेशच्या विरुद्ध 14 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र 18 बॉलमध्ये जर पाहिल्या तर फक्त 16 धावा आल्या. त्याला कारण आहे साहिलची भेदक गोलंदाजी, अचूकता व्यवस्थित होती, लेंथ अँड लाईन, दिशेवरचं नियंत्रण, फॉलोअर तो सर्व काही क्लास होता आणि त्यामुळे इथे रणजी स्पोर्ट्स कासारवड या संघाला बॅट्समनला त्यांनी शांत ठेवलं, जखडून ठेवलं आणि कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी त्या गोलंदाजाने दिली नाहीत. मात्र अजूनही संधी आहे, अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत रणजी स्पोर्ट्स कासारवाड या संघासाठी महत्त्वाचे ठरणारे हे 6 बॉल. चिरागच्या हातामध्ये पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला पूल केलाय, फिल्डर डीपला आहे, मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली होते. इथं बॉलर एंड करे थ्रो आणि गॅदर करीपर्यंत 2 रन कंप्लीट होत असताना आणि 2 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर. शेवटचे बॉल 5 शिल्लक आहेत. बघायचा किती धावांचा टार्गेट सेट होईल ते सांगणारे 5 बॉल. देत ओव्हर आहे, हाणामारचं षटक आणि हाणामारचं षटक सर्वाधिक महत्त्वाचं असं बॉलिंग करणाऱ्या बॉलरसाठी. आता मात्र पायचीची जोरादार अपील केली. SLBW फलंदाज बाद. मधल्या यष्ट्यांवर हा बॉल आदळला असता असं पंचांचं मत आहे. एक योग्य निर्णय मनोज शिंगे यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद प्रवीण राजा प्रवीण हा फलंदाज बाद झालाय LBWच्या स्वरूपात. आणखीन एक मोठा धक्का रणजी स्पोर्ट्स कासारवड या संघाला. 5 षटकांच्या मॅचमध्ये असं वाटलं होतं की 50 धावांचा टप्पा सहज ओलांडेल रणजी स्पोर्ट्स कासारवड या संघ. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरपासून चांगली धावकाळाकेबाज फलंदाजी केली होती आणि नक्कीच त्या धावसंख्येला अंकुश लगावला. त्याला कारण आहे जितू पाटीलची महत्त्वपूर्णची विकेट होती. तो फलंदाज दुर्दैवीने रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि तिथूनच या धावसंख्येला लगाम लगवलं मी तर म्हणेन गोलंदाज साहिल याने. 4 बॉल शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मनोज मडवी बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला. मनोज मडवी आणि राजा हे 2 फलंदाज. लक्ष ठेवायचं आहे रणजी स्पोर्ट्स कासारवड या संघाला. माधुरी स्पोर्ट्स कासारवड या संघासमोर मात्र किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते सांगणारे शेवटचे 6 बॉल पहिल्या सत्रातील शिल्लक आहेत. मनोज बडवीकडे क्षमता आहे, एखादा मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येईल का? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉल, डॉट बॉल. 3 बॉल शिल्लक. शेवटचे 3 बॉल आहेत पहिल्या डावातील. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 32. रणजी स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध माधुरी स्पोर्ट्स कासार वडवली असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता बघायचं आहे बॉल जाईल आउटसाइड ऑफ स्टंप. येस अंपायर सिग्नल, इट इज वाईड. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रनच्या जोरावर टीमची धावसंख्या 33.
6 बाद 33. फुल टॉस होता ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थोडीशी चुकी केली गोलंदाज चिराग याने फुल टॉस दिला. फलंदाज मनोज मडवी याला, फलंदाजाकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि त्याचा योग्य वापर उपयोग मात्र करत असताना या शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरच्या षटकामध्ये चौथ्या बॉलवर षटकार आला आणि 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 39 धावा. अजून 2 बॉल शिल्लक असतील. पहिला डाव आपल्याला पाहायला मिळतंय 5 षटकांच्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज फलंदाज बाद. बॅटच्या वरच्या हिश्श्याला हा बॉल लागला आणि यष्टीरक्षकाने झेल टिपला. लास्ट टू गो, शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधील. 39 धावा स्कोअर कार्डवर. शेवटचा बॉल खेळण्यासाठी श्रीकांत भोईर बण्याच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 39. आजच्या दिवसातील मी तर म्हणेन सर्वाधिक कमी धावसंख्या पटकावणारा संघ आपल्याला रणजी स्पोर्ट्स कासार रोडवले हा संघ पाहायला मिळतोय. 39 धावा ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर चिराग. स्लॉगिंग ओव्हरमध्ये एक षटकार जरूर लगावला होता फलंदाज मनोज मडवी याने. आता त्यानंतर तो सलग 2 बॉल एक बॉल डॉट खेळला, विकेट गेली आणि त्यानंतर मात्र शेवटचा बॉल खेळण्यासाठी श्रीकांत भोईर स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी सज्ज. चिराग भोईरच्या विरुद्ध शेवटचा बॉल फेस करेल. शेवटच्या बॉलवर काय घडामोडी करतील. शॉर्ट बॉल होता, सोडून दिला विकेट किपरसाठी. त्याला माहिती आहे बॉल खूपच बाहेर जाईल, वाईड येईल. पंच वाईड देत आहेत. एक्स्ट्रा रन 40 धावा ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पुन्हा एकदा हा टाकावा लागेल गोलंदाज चिराग गेला, कारण 6वा बॉल टाकत असताना स्वेअर मारा हाताळला. गोलंदाजाने एका धावाने टीमला दंडित केलं आणि लास्ट टू गो शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, डायरेक्ट सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आणि श्रीकांत भोईरची केली संपुष्टात आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 46 आणि 41 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तर 2 विजेता संघांना आम्ही टॉससाठी आमंत्रित करतोय. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली आणि राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा. राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघाचा कॅप्टन दुर्गेश चौधरी उपस्थित आहे टॉससाठी. तर नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाचा कॅप्टन लगेच टॉससाठी या. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये ही मॅच संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. आज याच विभागातील एकाच गावातील स्थानिक संघ आज इथं खेळताना आपल्याला दिसणार आहेत. 8 संघ आपला भवितव्य आजमावणार आहेत आणि 8 संघामध्ये सुपर 4 मध्ये कुठला संघ जाऊन पोहोचेल. राजाबाई स्पोर्ट्स संघ एक सामना जिंकलाय, नरेश स्पोर्ट्स संघाने एक सामना जिंकलाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर शोंडोबा कालिका हा संघ एक सामना जिंकलाय आणि पहिल्या फेरीतील शेवटची लढत रणजी स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध माधुरी स्पोर्ट्स कासार वडवली. लक्ष ठेवलं 41 धावांचं 5 षटकामध्ये. 30 बॉल आणि 41 धावा.
चेक, हेलो हेलो चेक। यस, राजाबाई स्पोर्ट्स वर्सेस नरेश स्पोर्ट्स के बीच में टॉस किया गया। टॉस जीतने वाली टीम रही राजाबाई स्पोर्ट्स और टॉस जीतने के बाद उन्होंने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। अपनी सहयोगी टीम को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए। चलिए, बॉल की व्यवस्था करनी ग्राउंड में। चलिए प्लीज स्टार्ट द मैच। ताबड़तोड़ मैच को ऑन करना है। इसके बाद सेकंड पोल के मैचेस ऑन होंगे और सभी मैचेस 4-4 ओवर के इसके बाद खिलाए जाएंगे। आज ऑलरेडी एक सेमीफाइनल मैच रखा गया है। वेरी फर्स्ट बॉल मनोज मड़वी, पहली गेंद पर मयूर ने बड़ा हिट लगाने की कोशिश की है और कामयाबी। हाथ लगती हुई गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार, 6 रन के लिए। परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, ताकत का थोड़ा सा तड़का और गेंद आउट ऑफ द पार्क निकलती हुई 6 रन। ब्यूटीफुल स्ट्रोक। इस 6 के साथ मयूर ने यहां पर अपने इरादे दर्शाए हैं जरूर। नेक्स्ट बॉल, एक और बड़ा हिट लगाने की कोशिश और यहां पर मिड विकेट पर खूबसूरत कैच। विकेट का पतंग होता हुआ लगता हुआ पहला झटका माधवाई स्पोर्ट्स टीम को मयूर के रूप में। कैच की अगर बात करें तो राजेश वहाँ पर मौजूद थे। उन्होंने बहुत ही बढ़िया तरीके से इस कैच को लपका है। विकेट का हुआ है पतंग। मयूर की इनिंग की हुई है समाप्ति। आते ही साथ अपने इरादे दर्शाए थे कि वो बड़े हिट के साथ ही आगाज़ करेंगे, दबाव आने नहीं देंगे, दबाव प्रेशर रिलीज करने की कोशिश करेंगे। अगर 2 बड़े हिट लग जाते तो पूरी तरीके से यहाँ पर मैच में पकड़ बनाने की पूरी कोशिश कर सकती थी माधवाई टीम। उसी तरीके का कुछ स्ट्रैटेजिक प्लान कर उतरे थे। दीपेश न्यू बैट्समैन। यस, पहला विकेट गिरा है। साहिल आए हैं, कलाइयों का अच्छा उपयोग किया, मात्र गेंद को दिशा दी, पॉइंट पर गेंद को फील्ड किया गया। सिंगल रन से ज़्यादा कुछ नहीं। 1 रन के साथ यहाँ पर
साहिल ने अपना अकाउंट ओपन किया। रनों की अगर बात करें तो स्कोर 7 रन। न्यू बैट्समैन आए हैं दीपेश। दीपेश की अगर बात करें तो वो एक परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं। पहली ओवर पावर प्ले की इन्होंने की थी, 14 रन खर्च किए थे। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए बैकफुट पर हटकर पंच किया है, गेंद जाती हुई डीप, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, आउटफील्ड काफी तेज, गेंद सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत खूबसूरत 4 रन। इस 4 के साथ स्कोर ने लगाई है छलांग। स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। अब जीत के लिए महज 30 रनों की ज़रूरत है। इस मैच को अगर जीत में तब्दील करना है तो 30 रन बनाने होंगे ज़रूरी। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार। इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी, कंट्रोल नहीं रख पाए, गति पर आउट ऑफ द लेग स्टंप गेंद को कर बैठे। अंपायर का इशारा वाइड, प्लस 22 के रूप में मिलेगा 1 रन, यानी 2 रन का होगा फायदा। एक तो ऑलरेडी स्कोर यहाँ पर रंजीत स्पोर्ट्स का काफ़ी कम नज़र आता हुआ, ऊपर से अतिरिक्त रन यानी एक्स्ट्रा रन खर्च करना ये टीम के लिए हानिकारक साबित हो सकता है। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार मनोज मड़वी। साहिल पहले से ही मन बना चुके हैं, डिसाइडेड स्ट्रोक खेल रहे हैं। सिंगल डबल पर ज़्यादा उन्हें कॉन्फिडेंस है, भरोसा है। सिंगल डबल के साथ ही रनों की रन संख्या को आगे बढ़ाने की उनकी कोशिश है। स्कोर जा पहुंचा है 14 रनों पर। स्कोर बोर्ड पर इस वक्त स्कोर 14 रन। दीपेश सामना करने के लिए सज्ज होते हुए। वन टू गो, लास्ट बॉल इस ओवर की आना शेष। इस बीच ये गेंद बड़ा हिट लगाने की कोशिश की है, कामयाबी हाथ लगती हुई, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए व्हाट अ हिट, दिस इज अ बिग 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 एंड बिग ब्लो। 6 रन। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग। स्कोर जा पहुंचा है 20 रन। पहली ओवर में 20 रन लूट लिए हैं, मैं तो कहूँगा ताबड़तोड़ बल्लेबाजी के माध्यम से। दीपेश की अगर बात करें तो दीपेश नो डाउट बहुत ही अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन कर रहे हैं। एक चौका और एक 6 की मदद से इन्होंने अपना रनों का जो आंकड़ा है 2 गेंदों में 10 रन पर कन्वर्ट कर लिया है। और बिल्कुल स्कोर 20 रन। जीत के लिए 21 रनों की ज़रूरत है। गेंदें बची हैं हिस्से में 24 और 24 गेंदों में जीत के लिए महज 20 रनों की ज़रूरत। नए गेंदबाज दीघा को बुलाया गया है और दीघा की पहली गेंद पे किया है प्रहार, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के पार। 6 रन, व्हाट अ हिट, क्या बात है। बिल्कुल साहिल ने भी अब अपनी जो रनों की गाड़ी है उससे ज़रूर टॉप गियर में दौड़ाना शुरू कर दिया है। उन्हें पता है अब इस वक्त दीपेश शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, जानदार बल्लेबाजी कर रहे हैं। टारगेट भले से छोटा है लेकिन इरादे और हौसले इस वक्त बड़े नजर आते हुए। इस बार देखिए एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है, कैच हुआ है, ड्रॉप, सिंगल रन कंप्लीट किया है। दूसरे रन के लिए निकल पड़े और 2 रन यहां पर दौड़कर पूरे किए। भरत से कैच यहां पर ड्रॉप हुआ है। भरत ने जरूर इस कैच को छोड़ा है। साहिल को मिला है जीवनदान जो कि एक डेंजर बैट्समैन है। इस बार देखिए बिग हिट करने की कोशिश, फिर से एक बार भरत, और इस बार भरत ने कोई गलती नहीं की। खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ सफलता हाथ आती हुई और साहिल की इनिंग की समाप्ति होती हुई। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं। स्कोरबोर्ड पर इस वक्त स्कोर 28 रनों पर दर्शाता हुआ। न्यू बैट्समैन विकेटों के बीच में प्रवेश करते हुए करण। चलिए करण थोड़ा सा दौड़ते हुए चले जाए प्लीज, थैंक यू। बिल्कुल साहिल एक बेहतरीन ऑलराउंडर के रूप में नज़र आए। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, महज अपनी 2 ओवर में उन्होंने सिर्फ और सिर्फ 3 रन खर्च किए। क्या गेंदबाजी की है, बहुत ही बढ़िया। इस बार ये अच्छी गेंद थी, दिस इज़ अ ब्यूटीफुल डिलीवरी। नो डाउट दीपेश इस गेंद को समझ नहीं पाए, गेंद रही डॉट के रूप में। इस डॉट डिलीवरी के साथ दीघा ने
कमबैक करने की कोशिश ज़रूर की है। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए बैकफुट पर हटकर पावर जनरेट कर कर खेला गया स्ट्रोक, गेंद जाती हुई पॉइंट बाउंड्री की तरफ, आउटफील्ड काफी तेज, गेंद 4 रनों के लिए कन्वर्ट होती हुई। इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर। जीत के लिए सिर्फ और सिर्फ 9 रनों की ज़रूरत है। इस मैच को अगर जीतना है तो 9 रन बनाने होंगे ज़रूरी। और बिल्कुल इस प्रतियोगिता का सबसे कम स्कोर करने वाली टीम रही रंजीत स्पोर्ट्स। इस बार देखिए बैकफुट पंच किया है ज़रूर, और एक रन से ज़्यादा कुछ नहीं। ओवर की हुई है समाप्ति, कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या है 33 रन। जीत के लिए 18 गेंदें और 8 रन की ज़रूरत। 18-8 का ये मैच, 18 गेंदें 8 रन। कृतिक को लाया गया है गेंदबाजी की कमान पर। कृतिक छोटे से कद के हैं, कम उम्र के हैं और लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हैं ज़रूर। कृतिक गेंदबाजी की कमान पर इस वक्त सज्ज होते हुए। करण सामना करने के लिए तैयार होते हुए। कृतिक की पहली गेंद फुल टॉस गेंद थी, बिग हिट, और ये गेंद आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 रन। ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट। स्कोर 39 रन। जीत के लिए सिर्फ और सिर्फ 2 रन की जरूरत। इस मैच को अगर जीतना है तो 2 रन बनाने होंगे जरूरी। नेक्स्ट बॉल, रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, सिंगल रन के लिए निकले हैं और 1 रन यहां पर मिला है 22 के रूप में। स्कोर इक्वल होता हुआ 1 कदम दूर जीत की जश्न मनाने से टीम माधोई स्पोर्ट्स। 1 टू गो, यस 1 रन, और यहाँ पर देखिए सिंगल रन के लिए निकले हैं और इस 1 रन के साथ जीत हासिल कर ली है। यस, लेग बाइस के रूप में 1 रन आया है। चलिए फील्डिंग यूनिट टीम, ताबड़तोड़ ग्राउंड का ताबा लेना है। राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा, आइए प्लीज़, बी फास्ट गाइस। आज काफ़ी सारे मैचेस हैं, लोड थोड़ा सा ज़्यादा है, इसलिए मैं रिक्वेस्ट करूंगा सभी टीमों से कि टाइम के मामले में थोड़ा सा सहयोग करें प्लीज़।